आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केले जाते. देशभरातून आणि परदेशातून चैत्यभूमीवर लाखो अनुयायी एकत्र येऊन बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करतात. डॉक्टर आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची रचना केली आणि सामाजिक समतेसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. त्यापैकी CBD नवी मुंबई येथील एक अनुभवी विचारवंत व बौद्ध धर्माचे अभ्यासक आयुष्मान दाजीराम वाघमारे, जे निवृत्त आयकर अधिकारी असून आज वयाच्या 80व्या वर्षीही बाबासाहेबांचे विचाराचं पालन करतात. आज आपल्यासोबत ते आहेत, तर त्यांच्याकडूनच बाबासाहेबांच्या जीवनातील ऐकूया काय प्रसंग. मी दाजीराम श्रीपती वाघमारे, राहणार वडजण, तालुका मान, जिल्हा सातारा. मी रिटायर इन्कम टॅक्स ऑफिसर असून मी बाबासाहेबांच्या संबंधी जे काय वाचन केलेलं आहे किंवा जे काय मला माहिती आहे मी या ठिकाणी देत आहे. 5 डिसेंबर 1956 साली बाबासाहेब संध्याकाळी त्यांनी थोडाफार नाश्ता केला आणि ते त्यांची पत्नी सविता आंबेडकर यांची वाट पाहत होते. सविता आंबेडकर आणि डॉक्टर मालवणकर हे दोघेजण काही कामानिमित्त बाहेर गेले होते आणि त्यांना यायला खूपच उशीर झाला. बाबासाहेब थोडे संतापले होते, पण त्या सविताबाई आंबेडकर बाबासाहेबांच्या समोर काही गेल्या नाही. त्यानंतर बाबासाहेब झोपी गेले आणि सकाळी 6 वाजता ज्या वेळेला त्यांचा नोकर आला त्यावेळेला त्यानं बघितलं तर बाबासाहेब झोपलेले आहेत. त्याला आश्चर्य वाटलं. त्यांनी बाबासाहेबांना उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काय उठले नाहीत. त्यांचं महापरिनिर्वाण झालं होतं. आणि मग महापरिनिर्वाण झाल्याची बातमी त्यांनी सांगितली सविताबाई आंबेडकरांना आणि त्यानंतर ती बातमी सर्व जगभर पसरली. त्या मुंबईमध्ये आली, नागपूरमध्ये आली, सर्वीकडे बाबासाहेबांची बातमी, महापरिनिर्वाण झाल्याची बातमी आली. बाबासाहेबांच्या संबंधी मला जे काय माहिती आहे किंवा मी जे काय वाचलं आहे त्यासंबंधी मी थोडीफार माहिती आपल्याला सांगू शकतो. बाबासाहेब एके दिवशी लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसले असता त्या ठिकाणी एक पोतराज आणि त्याची बायको आणि एक मुलगा, 2 मुलं होते त्याला. ती मुलं त्या ठिकाणी आली. बाई ती ढोल वाजवत होती आणि हा पोतराज नाचत होता आणि अंगावर आसूड मारून घेत होता. ते राजगृहाजवळ आल्यानंतर बाबासाहेबांनी त्यांच्या नोकराला सांगितलं की त्या पोतराजाला वर बोलवून घे. त्या पोतराजाला वर बोलवून घेतल्यानंतर बाबासाहेब त्याला म्हणाले, तू हे करण्यापेक्षा काही धंदा का करत नाहीत? पण तो म्हणाला, बाबासाहेब माझ्याकडे भांडवल नाही आहे, पैसे नाहीत. बाबासाहेबांनी त्याला 1000 रुपये दिले आणि त्याला सांगितलं, हा धंदा सोडून दे, गावी जा आणि काहीतरी धंदा चालू कर. त्या पोतराजाने त्याप्रमाणे गावी गेला आणि त्यांनी एक पानटपरी टाकली आणि त्या पानटपरीमध्ये त्याचं इतकं उत्पन्न व्हायला लागलं, चांगलं उत्पन्न व्हायला लागलं. त्याची परिस्थिती सुधारली, चांगली झाली, मुलं शाळेत जाऊ लागली, बायको चांगल्या प्रकारे वागू लागली आणि मग त्याच्याकडे इतके पैसे झाले. मग त्याने दुसरी पानटपरी घेतली आणि त्याला सारखे आठवण व्हायचे की बाबासाहेबांनी मला 1000 रुपये दिलेले आहेत, ते मला परत द्यायचे आहेत. परंतु त्याला काय ते बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर कळलं आणि त्याला इतकं दुःख झालं की तो ज्या गावातून त्यांनी पानटपरी टाकली होती तिथून तो मुंबईपर्यंत कसा बसा आला आणि पाहतो तर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. तो इतका ओक्साबोक्शी रडत होता की म्हणे माझा एक बापच गेला. अशा प्रकारची त्याची भूमिका झाली. त्यानंतर जवळजवळ 50,000चा जनसमुदाय त्या ठिकाणी राजगृहाजवळ जमलेला होता आणि तिथून मग बाबासाहेबांची अंत्ययात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मार्गावरून निघाली
आणि मग ती चैत्यभूमीला आली आणि त्या ठिकाणी त्यांचं दहन करण्यात आलं. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या आठवणी आहेत. एकदा बाबासाहेब बाबासाहेबांचा अभ्यास अ, ओबामाने केला होता. अमेरिकेचे अध्यक्ष झाले ओबामा. त्यांनी बाबासाहेबांचा खूप अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासावर ते अमेरिकेचे 2 वेळा 2 टर्मला अध्यक्ष झाले. अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अध्यक्ष असताना त्या केम्ब्रिज विद्यापीठामध्ये बाबासाहेब शिकले होते, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये. त्या ठिकाणी त्यांनी बाबासाहेबांचा पुतळा बसवला आणि त्या पुतळ्याखाली लिहिलं की सिम्बॉल ऑफ नॉलेज. बाबासाहेब शाळेत असताना शाळेच्या बाहेर बसून त्या बाहेर बसले आणि शिक्षण घेतलं आणि त्यांचं जगाच्या वेशीवर नाव झालं. बाबासाहेब इंग्लंडला शिकले, बॅरिस्टर झाले. त्या ठिकाणी त्यांनी DSc जी 8 वर्षाची पदवी आहे ती 3.5 वर्षात त्यांनी कंप्लीट केलेली आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांनी खूप मेहनत करून, खूप अभ्यास करून आपलं स्वतःचं करिअर तयार केलं आणि समाजासाठी ते वाहून घेतलं त्यांनी. अनेक प्रकारच्या बाबासाहेबांच्या आठवणी आहेत. एकदा ते असे सांगलीला गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांची सभा ठेवलेली होती. परंतु सभेची वेळ उशिराची होती आणि बाबासाहेब त्या ठिकाणी लवकर पोचले. म्हणून बाबासाहेब फेरफटका मारण्यासाठी बाहेर निघाले आणि ते असे चालत असताना एका उसाच्या बांधावरून चालत होते ते. त्या ठिकाणी एक उसाचा तो मालक होता. त्यांनी पाहुणं इकडे अशा प्रकारचे हाक मारले आणि बाबासाहेबांना जवळ बोलवलं. त्याला काय माहीत नव्हतं हे बाबासाहेब आहेत. तो शेतकरी म्हणाला की महार समाजामध्ये बाबासाहेबांनी फार मोठी सुधारणा केलेली आहे आणि त्या माणसानं इतकं कष्ट केलेलं आहे, त्या माणसाचं देव माणूस आहे तो, त्याचे मला दर्शन घ्यायचं आहे आणि मी पण तिकडं जाणार आहे. तर त्यांनी एक उसाचं कांड बाबासाहेबांना खायला दिलं आणि बाबासाहेबांना तो म्हणाला की आपला परिचय काय आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मीच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे ज्यावेळेला त्या माणसाला, शेतकऱ्याला कळलं, त्यावेळेला त्याला इतका आनंद झाला आणि तो बाबासाहेबांच्या अक्षरशः पायावरती त्यांनी डोकं ठेवलं. अशा प्रकारच्या अनेक आठवणी आहेत. बाबासाहेब एका ठिकाणी एकदा कोर्टामध्ये गेले होते. तर कोर्टामध्ये त्या जे वकील होते त्या वकिलांनी बाबासाहेबांना त्यांचा ठेला दिला नाही, म्हणजे जागा दिली नाही. मग ते वकील म्हणाले की बाबा तुम्ही अस्पृश्य आहात, तुमचा ठेला म्हणे बाहेर कोर्टाच्या बाहेर बघा कुठेतरी लावा म्हणाले. मग बाबासाहेबांनी एका झाडाच्या खाली त्यांनी बसायची व्यवस्था केली आणि त्या ठिकाणी ते बसू लागले. त्यावेळेला एक कोर्टामध्ये अशी केस आली की एक अत्यंत श्रीमंत माणूस होता आणि सावकार होता आणि त्याची केस जी होती ती त्याच्या मुलानं काही गुन्हा केलेला होता का नव्हता, त्याप्रमाणे त्या मुलाला फाशीची शिक्षा झाली होती. त्या मुलाला फाशीची शिक्षा आली होती. तर सर्व वकील म्हणाले ह्याच्यामध्ये आम्ही काय करू शकत नाही. आणि मग कुचेष्ट भावनेनं ते म्हणाले की तुम्ही बाहेर जा, बाहेर एक ठेलेवाला बसलाय, तो बॅरिस्टर आहे, त्याच्याकडे जा म्हणाले, तुमची केस घेईल म्हणाले. मग तो सावकार बाबासाहेबांच्याकडे गेला. त्यांना म्हणाला माझी अशी अशी केस आहे, माझ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. मग ते बरं म्हणाले, ठीक आहे. बाबासाहेब म्हणाले मी केस घेतो तुमची. बाबासाहेबांनी ते संपूर्ण ऑर्डर वाचली. त्या म्हणजे ऑर्डरमध्ये लिहिलं होतं की या मुलाला म्हणजे फाशी द्यायची असं लिहिलं होतं. मग कोर्टात बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला काय सांगायचं काय केस संबंधी. तर ते कोर्ट होतं, त्या कोर्टाने सांगितलं मला काय ह्या संबंधी सांगायचं आहे का. तर बाबासाहेब म्हणाले मला काय सांगायचं नाही. ठीक आहे म्हणाले. मग त्यांनी त्या मुलाला फाशीच्या जागेवर नेलं आणि त्या ठिकाणी बाबासाहेब केले. तो सावकार जो होता तो म्हणाला काय बाबासाहेब काय बोललेच नाहीत, कसं माझ्या मुलाचं होणार वगैरे. मग ठीक आहे म्हणाले. बाबासाहेब म्हणाले तुम्ही शांत राहा म्हणाले, मी बघतो काय आहे ते.
आणि मग त्या ठिकाणी ते जज वगैरे आले, त्या मुलाला फाशी द्यायची सुरुवात केली आणि त्याच्या गळ्यामध्ये फास टाकला. गळ्यामध्ये फास टाकल्यानंतर बाबासाहेब म्हणाले, "थांबा आता, तो फास काढा" म्हणाले. तर असं कसं काय म्हणाले फास काढणार? त्याला फाशीची शिक्षा झालेली आहे. तुम्ही फाशी दिली ना त्याला म्हणे, पण त्या माणसाला तुम्ही मरेपर्यंत फाशी देईन असं काय ऑर्डरमध्ये लिहिलेलं नाही. हे ऐकल्यानंतर जज सुद्धा अ, अचंबित झाले आणि त्या मुलाला सोडून देण्यात आलं. त्याची केस फायनल झाली. त्या मुलाला निर्दोष सोडलं आणि त्यानंतर मग त्या सावकारांनी बाबासाहेबांचे आभार मानले आणि तेव्हापासून प्रत्येक कोर्टामध्ये फाशीची शिक्षा झाल्यानंतर मृत्यूपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात येते. अशा प्रकारचं वाक्य लिहिलं गेलं होतं. मरेपर्यंत फाशी देण्यात यावी अशा प्रकारचं त्या ह्याच्यामध्ये ऑर्डरमध्ये लिहिलं जातं तेव्हापासून. अशा अनेक गोष्टी आहेत. अनेक प्रसंग आहेत बाबासाहेबांच्या संबंधित. बाबासाहेबांची सोलापूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे. त्या गावामध्ये जवळ-जवळ अ, 80 ते 70 वर्ष होऊन गेली किंवा याला कदाचित 100 वर्षही झाली असतील त्या गोष्टीला. त्या गाडीतून मिरवणूक काढलेली होती बाबासाहेबांची. ती गाडी मिरवणूक काढलेली गाडी अजूनपर्यंत त्या मालकानं ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी आपले बौद्ध लोक जाऊन आताही आपले लोक बौद्ध लोक त्या ठिकाणी जातात. त्या गाडीला नमस्कार करतात. अशा प्रकारची असा एक प्रसंग आहे. त्याचप्रमाणे अनेक बाबासाहेबांच्या जीवनावरती प्रसंग आहेत. बाबासाहेबांनी अ, बाबासाहेबांनी अनेक लोकांना अशा प्रकारची मदत केलेली आहे. एक शेतकरी बाबासाहेबांच्याकडे आला धावत आणि तो म्हणाला, "माझी जमीन सावकारांनी घेतलेली आहे." बाबासाहेब त्याच्यावर रागावले. त्याच्यावरती ओरडले बाबासाहेब आणि त्यांनी सांगितलं, "जा त्या सावकाराला सांग, काय तुझी जमीन सोडवून घे. नाही त्या सावकारानं ऐकलं तर माझ्याकडे ये. मी परत प्रसंग काय आहे तो बघेन आणि तो प्रश्न सोडवीन." असं बाबासाहेबांनी त्याला सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एके ठिकाणी भाषण चाललेलं होतं. बाबासाहेबांचं भाषण निमार्ध झालेलं होतं एवढ्यात त्या ठिकाणी गाडगेबाबा हे आले आणि बाबासाहेबांना म्हणून लागले, "तुम्ही स्टेजवरून खाली या." बाबासाहेब म्हणायचे त्यांना, "तुम्ही वर या." लोकांचं बराच वेळ असं, "तुम्ही खाली या." तर गाडगेबाबा म्हणायचे, "तुम्ही खाली या." बाबासाहेब म्हणायचे, "तुम्ही वर या." असं बराच वेळ झाला आणि मग शेवटी बाबासाहेब म्हणाले, "हे गाडगेबाबा काय ऐकणार नाहीत. आपणच खाली जावं." आणि मग ते खाली आले. गाडगेबाबांनी त्यांच्या गळ्यात माळ घातली आणि ते म्हणाले, "तुम्ही एवढे मोठे माणूस, तुम्ही इतके विद्वान, तुमच्या स्टेजला पाय लावण्याची आमची पात्रता नाही." अशा प्रकारचे गाडगेबाबा बोलले बाबासाहेबांना आणि मग बाबासाहेब परत आपल्या स्टेजवर गेले आणि त्यानंतर स्टेजवर जी सगळी मंडळी बसली होती, ती आपोआप खाली आले. कारण गाडगेबाबांनी त्यांचे कान उघडणी जवळ केली होती. त्यानंतर दुसरा एक प्रसंग आहे. एके ठिकाणी बाबासाहेब कधी-कधी गाडगेबाबांचं कीर्तन ऐकण्यासाठी जात असत. एकदा ते असेच कीर्तन ऐकण्यासाठी गेले असताना गाडगेबाबांचं कीर्तन चालू होतं आणि किंवा ते गाडगेबाबा लोकांना प्रश्न विचारायचे. त्यांची वऱ्हाडी शैलीमध्ये ते प्रश्न विचारायचे. लोकांना म्हणायचे, "तुम्ही देव पाहिले का देव?" तर लोकं नाही म्हणायची. तर मग देवळात देव असते ते कोण असते? तर लोकं म्हणायचे, "देव असतो तो." "मग तुम्ही त्या देवाला अंघोळ कोण घालतं?" तर लोकं म्हणायचे, "आम्हीच अंघोळ घालतो." "त्यांना धोतर कोण नेसवते?" तर "आम्हीच नेसवते." असं लोकं सांगायची. आणि मग गाडगेबाबा मोठ्या आवाजात विचारायचे, "तुम्ही देवाला नैवेद्य दाखवता का नैवेद्य?" तर लोकं म्हणायचे, "आम्हीच नैवेद्य दाखवतो." आणि तुम्ही तिथनं बाहेर गेल्यानंतर ते कुत्रं मांजरं येऊन ते नैवेद्य खातात. ते देव का हाकलत नाही? त्याला त्याला ते नैवेद्य हाकलण्याची अक्कल नाही, तो कसला देव? असे म्हणायचे बाबासाहेब. आणि मग ते समोर बसलेल्या जनसमुदायाला फार मोठ्या जनसमुदायाला म्हणायचे,
की तुम्ही खरा देव पाहिला का खरा देव? तर लोक म्हणायचे नाही. मग ते म्हणायचे, बाबासाहेबांच्याकडे बोट करून म्हणायचे, ह्याला देव म्हणाय, हे देव आहेत. अशा लोकांना देव म्हणा, जे रंजल्या गांजल्याची शोषितांची सेवा करतात, त्यांना खरं देव माना. माणसांना देव माना म्हणायचे ते. देव देवळात राहते आणि पुजाऱ्याचे पोटही देवळात राहते म्हणाय. अशा प्रकारचं ते बोलायचे आणि लोकांना ते सांगायचे की इथून पुढे तुम्ही देवाच्या नादी लागू नका. बाबासाहेबांसारखे जे महापुरुष आहेत त्यांना देव माना, असे ते म्हणायचे. आणि अशा प्रकारचे अनेक प्रसंग आहेत. नंतर 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण झालं आणि ही बातमी ज्यावेळेला गाडगेबाबांना समजली, त्यांचं दोघांचं इतकं अतूट नातं होतं की बाबासाहेब त्यावेळेला मुंबईला होते आणि मग ते तिथून मुंबईवरून ते त्यांच्या ज्या ठिकाणी त्या गायींचा गोठा होता त्या ठिकाणी जायला ते निघाले. आणि निघाल्यानंतर बाबासाहेबांचं 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण झालं आणि गाडगेबाबांचं 20 डिसेंबरला निर्वाण झालं. असे थोर पुरुषांचं इतकं जवळचं नातं होतं. शेवटी आपणाला सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय.